हाय यूट्यूब फॅमिली, नमस्ते ताई दादा, कसे काय? बरे आहात का तुम्ही सर्वी? मी पण छान आहे. चला मग आज बेंद्राच्या स्वयंपाकाची सुरुवात करते. डाळ शिजू घातली बघा कुकरला डाळ लावली की लगेच पीठ मळायचं गव्हाचं. आता पीठ मळायला घेतलंय मी बघा. पीठ मळते. पीठ मळून झालं की लगेच आमटीची तयारी. आणि कसं आहे, जरा मला लाईटीची पण काळजी वाटते. आमच्या इथे लाईट लगेच जाते ना, लाईट काही जास्त वेळ थांबत नाही. काहीतरी मला वाटते 12 12 पर्यंत लाईट असती की नंतर मग लाईट जाते. आणि त्याच्यात आज तर आहे मंगळवार. माझा आता व्हिडिओ कसा काय होतोय काय माहिती. व्हिडिओ करेपर्यंत लाईट थांबते का स्वयंपाक माझा पूर्ण होईपर्यंत. त्यामुळे आता स्वयंपाकाला सुरुवात केली बघा. बेंदूर हा सण शेतकऱ्यांचा मोठा उत्साहाचा शेतकऱ्यांचा बेंदूर हा सण असतो. आणि हा बेंद्राच्या सणाला मला इतकं छान वाटतं आणि मलाही हा सण आवडतो. कारण माझे वडील शेतकरी होते. मग माझ्या वडिलांकडे पण 2 बैल जोडी घरी होती आमच्या तिथं. मग बेंद्राच्या वेळची जी हे असतो उत्साह आणि धावपळ ती प्रत्यक्षात पाहिलेली आहे. मग मला बेंद्रा दिवशी खूप माझ्या वडिलांची आठवण येते. कारण माझे वडील आहेत ना, बेंदूर असला की 8 दिवसच आधी ते सर्व बेंद्राचं साहित्य आणायचं बैलांसाठी. झूल, बाशिंग, परत ते शिंगात घालतात ते शेंब्या, फुलं, गोंडे, रिबनी आणि कलरसाठी कलर सर्व 5-7 प्रकारचे कलर. नंतर शिक्के ते असे बैलाला उठवायचे. आणि मग आहे ना, बेंद्राच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे आता उद्या बेंदूर आहे म्हणून संध्याकाळचं मग बैलांना खाद्य द्यायच्या वेळेस आहे ना, माझे वडील काय करायचे दादा, की पेंड आणि पहिलं सुग्रातचं पोतं म्हणून असं खाद्य भेटायचं बघा गुरांना. तर त्याच्यात आहे ना संध्याकाळचं मग दादा आमचे काय करायचे, आम्ही वडिलांना दादा म्हणायचो. मग दादा आहेत ना त्या सुग्रासमध्ये आहेत ना अंड फोडायचे. आणि मग ते पांढरा जे असतं ना, पिवळं गिल अजिबात त्यात टाकायचं नसतं. पांढरं गिल टाकायचे आणि बैलांना मग तो रतीप द्यायचा संध्याकाळचा. आणि मग रात्रीचं तो रतीप वगैरे दिला, दादा जेवले की काय करायचे, हळद तेल गरम करून घ्यायचे, त्यात हळद टाकायचे आणि त्यानं बैलाचा असा खांदा चोळायचे रात्रीचा. उद्या बेंदूर म्हणून आदल्या दिवशी हे केलेलं असायचं. आणि मग सकाळचे लवकर उठायचे, बैलांसाठी मोठे पातेलं ठेवायचे चुलीवरती. आणि मग ते पाणी तापवायचं, गरम पाण्यानं आंघोळ घालायचे बैलांना दादा. तो खांदा चोळलेला. आणि नंतर मग आहे ना बैल इतके स्वच्छ धुवून शानी मग बैल रंगवाई घ्यायची. बैल रंगवाई घ्यायचे त्यावेळेस मग कडक कडक पाणी अगदी असायचं. आम्ही जाळे घालायला, पाणी तापवून द्यायला. त्यावेळेस लय उत्साह आणि मजा खूप यायची बेंद्राच्या टायमाला. हा सण आठवतो ती माझ्या वडिलांची आठवण खूप. आणि इतके खुश असायचे बेंद्रा दिवशी. बैलाच्या आपण कानात सांगितलेलं असायचं की आज बेंदूर आहे, मारायचं नाही. पण आमची बैल इतके चांगले होते, अजिबात मारायचे नाहीत. खूप छान जोडी होती. बैलांचं नाव होतं निशान आणि सुंदर. हे 2 बैल जोडी इतकी छान होती. गरम पाण्याने आंघोळ वगैरे घालून त्यांना नंतर घरात आणून बांधून मग आहे ना त्यांना खाया वगैरे घालून शाली मग वडील आमचे बैल नटवायला सुरुवात करायची. मग त्या बैलांच्या वरती शिंगांना फुलं पाडायसाठी आहे ना, अशी गरम सळई पातळशी अशी चुलीमध्ये गरम करायची निकाऱ्यासारखी. आणि त्यानं अशी त्याला फुलं पाडायची शिंगांना. आणि मग ती शिंगांना फुलं पाडली की मग ती शेंब्या घालायच्या. पितळेच्या अशा एवढ्या शेंब्या असतात त्या बघा. मग त्या शेंब्या घालायच्या. त्याला फुलाशी ह्याची असायची, प्लास्टिकची अशी फुलं असायची बघा. ती फुलं एकत्र उच्च असं करून आणि खाली गोंडे असं करून ते शेंब्यातनी लावून त्याला ते तारण असं बांधायचे. अगदी बारकाव्याला मी पाहिलेलं आहे जवळून बैल कसे रंगवतात ते. आणि मग रिबण्या बांधायच्या बेंद्राला आवर्जून. रिबण्या 2-2 बैलांना कलर मधले असायचे, पिवळी हिरवी असे कलर असायचे रिबण्यांचे. मग बेंदूर झाला की आम्ही शाळेत सर्वच मुली बेंद्राच्या रिबण्या लावायचो. मग कुणाच्या हिरव्या असायच्या, कुणाच्या पिवळ्या असायच्या, कुणाच्या निळ्या असायच्या, असे कलर वेगवेगळ्या कलरचे.
आता असं एवढेशी कोण उत्साहानं बैल रंगवतच नाही. आणि मी इथं आल्यापासून तसा बेंदूर हा साजरी केला नाही, त्यामुळे मला बेंद्राचं खूप आठवण येते माझ्या वडिलांची. बेंद्राच्या दिवशी खूप आमची उत्साह आणि धावपळ असायची. नंतर मग कलर कालवायचे प्रत्येक डब्यात, प्रत्येक भांड्यातनी एक कलर, गुलाबी, निळा, हिरवा, जांभळा असे कलर रंगवायचे. आणि ती शिक्के असायचे, त्या शिक्क्यांनी मग बैलाच्या अंगावरती असे ते शिक्के उठवायचे. आणि नंतर आहे ना तसे शिक्के उठवले, पण इतर जण काय करायचे, काय ते म्हणतात ते लावायचे तर बैल पिवळे करायचे. तर माझ्या वडिलांना कधी पिवळं केलेलं आवडायचं नाही बैल, मग ते कधी पिवळे नाही करायचे. सगळे शिक्केच पांढरे शुभ्र बैलावरती मारलेले असायचे. आणि मग ते गोंडे बिंडे घातलेले, रिबणे बिबणे बांधलेल्या, शिंगांना हिंगुळ आधी लावायची. तर हिंगुळच म्हणतात वाटतं, हां. ते आधी शिंगांना लावायचं. नंतर ते बेगाड, आणि ते बेगाड पण आहे ना कलर कलरचे असे रंगीत असायचे फुलाफुलांची. ते मग बेगाड असे शिंगांना मी सुद्धा लावायचे बैलाला. बैल अजिबात काय आमचं करायचं नाही, मारायचं नाही, काय नाही, शांत उभा राहायचा. मग ते बैलांना बेगड लावायचं. नंतर रिबणी बांधायच्या. आणि बैलांना नजर लागू नये म्हणून प्रत्येक जण काय करायचं, काळा दोरा घ्यायचं, त्याच्यामध्ये लिंबू बांधायचे आणि मधोमध शिंगांचे असे बैलांच्या लावायचे, बांधायचे. आणि फुगे, इतके फुगे असायचे, ते सगळे बांधून परत शिंगांना फुगे, पायाला परत शिंगांना फुगे बांधायचे. मग पूर्ण दिवस आमचा बैल नटवण्यातच जायचा. आणि बरोबर 4:30 पावणे 5 वाजता आहे ना मिरवणुकीला बैल गावात न्यायची. मग सर्व गावातचे बैल एकत्र येतात आणि मग मिरवणूक काढतात. मग त्या मिरवणूक काढायच्या टायमाला सर्वात पुढे आमच्या वडिलांचे बैल असायचे जोडी. आणि सगळीजण असे बैल कासरेनं धरायचे आणि जोडीला लाईनीला उभे करायचे. पण माझे वडील काय करायचे, दोन्ही बैलांची जोडी अशी धरून आहे ना, फक्त खाली एवढेच कासरा असेल ना त्यानं ह्या बैलाची त्या बैलाची अशी मुरकी एकत्र बांधायची आणि जोडी अशी करायची. कासरा अजिबात लावायचा नाही, बैल अशी लाईनीने सोडायची. पहिल्या नंबरला बैलांची जोडी पुढे असायची. तेव्हा माझे पीठ तोपर्यंत म्हणून झालं. म्हणजे चला, बेंद्राच्या विषयी खूप मला वाटलं कधी बोलीन, कधी सांगेन असं मला झालं होतं. तर आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला म्हटलं सांगावं. तर लहानपणीचा बेंद्र आणि लग्नाच्या आधीचा बेंद्र मला खूप आठवतो आणि आवडतो. तसा बेंद्र काय झाला नाही. इथं काय आता बेंद्र म्हणजे की इथे निघतात मिरवणूक, पण एवढे जास्त आता बैल नाहीत, कारण का ट्रॅक्टरमुळे आता लोकांना बैल ठेवले नाहीत त्यांनी, जास्त ट्रॅक्टरचाच इकडं उपयोग आहे. आणि इकडं असा मी बेंदूर पाहिलाच नाही, कारण इथं आमच्या एवढ्या ह्याच्यात आहे ना कोणाकडेच नाही बैल वस्तीत. गावात आहेत पण आत गावात आहेत, गाव मोठं असल्यामुळे इथं काही बैल वगैरे बघायला जायला भेटत नाही. मुलंच आपली जाते किंवा ही गडी माणसं जातात. अशा पद्धतीनं आमच्या साईडचा बेंदूर असतो. बाहेर कोणतरी आले, 1 मिनिट मी बाहेर कोण आले ते बघून येते. थांबा जरा, आवाज देते कोणतरी. ते बाहेर कोणतरी आलं होतं, त्यामुळं घरात मी एकटीच असल्यामुळं मला मध्ये थांबून छानी बाहेर जावं लागलं बघायला कोण येते. ते कामासाठी ते आले ते. आता बघा आपलं पीठ मळून झाले, डाळ शिजते, तोपर्यंत आमटीची तयारी करते. लगेच आमटी फोडणीला टाकायला, स्वयंपाकाला काही वेळ लागत नाही. मला बेंदूर हा सण आवडतो आणि मला बोलायचंच होतं. म्हणजे चला आता सांगावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला बेंद्राचं वैशिष्ट्य. आणि हां, सांगायचं म्हणजे ना, माझा भाऊ आहे ना बैल घरी बनवायचा त्यावेळेस, मातीचा. आदल्या दिवशी माती आणायची गमिल्यात, काळी माती एवढी, आणि मग बैल बनवणार. इतका छान बैल बनवतो तो. आत्ता हे बैल आपले शाडूचे निघालेत, छापचे, म्हणजे छाप करून शनी ते बैल करतायत. पण तो मातीचा बैल आहे ना, पूर्ण असा हुबेहूब एवढा असा बैल करायचा, एवढा एवढा मोठा, अशी शिंग बिंग, छान बैल बनवतो मातीचा. कधी आला ना तो योग, जर समजा कुठं हित किंवा माहेरी कधी गेले
तर आवर्जून भावाला माझ्या सांगेन की बैल बनवून दाखवले, तो व्हिडिओ मी नक्की काढेन. छान बैल बनवायचे. प्रत्येक जण गावात म्हणजे मातीचे बैल बनवायचे तर बैल पूजण्यासाठी. मग ते बैल बनवलेले असायचे ना, ते दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत गेलो की प्रत्येक जण ज्याचं त्याचं बैल घेऊन यायचे तर शाळेत आणि लाईनीने असे ग्राउंडला ठेवायचे. कुणाचा बैल छान आहे बघा म्हणायचे. एका चढ एक अगदी बैल छान बनवलेले असायचे, मस्त असे मातीचे. आणि आमच्या गावाला कसं होतं, माहेरी प्रत्येकांच्या इथं बैल होते, बऱ्याच जणांच्या इथं. तिकडं काही ट्रॅक्टर वगैरे नाही, सर्व शेतीवरती बैलांवरती शेती केली जाते ना. आणि भात लावणी असते. मग पहिलं काय व्हायचं आमच्या इथं, भात लावणी होऊन बेंदूर असायचा. मग चिखलाचे बैल चांगले धुतलेले असायचे, मग परत चिखलात नाही असं असायचं ते. आता काय पावसाचंही टायमिंग बदललंय आणि बेंद्राचा सण मी हाय बदललाय, एवढा उत्साह काही इकडे दिसत नाही. पहिले कसे होते, शेतकरी नादिक होते, पूर्ण बैलाची हे करायची, हौस करायची. बेंद्राच्या टायमाला खर्च करायचे, झूल वगैरे टाकायची, छान बैल नटवायचो. आणि मग आम्ही बैल घेऊन गावात जायचो मिरवणुकीला. त्यावेळेस नुसत्या असं बैलांची जोडी सुटली ना की बरोबर बैल जाऊन लाईनीला उभे राहायचे, मग त्याच्या पाठीमागे सगळे बैल उभे राहायचे. मग ते एक नंबरला जोडी माझ्या वडिलांची असायची बैलांची. बैल असला म्हणजे छान असतं ना, अभिमान वेगळाच वाटतो, नाद लागतो तो खरंच. बैल सांभाळण्याचा, बैलाचा गुरांचा नाद. आणि हे शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ना, त्यांनाच खरं काय ते महत्त्व कळणार की त्यांची ज्यांच्या घरी असे बैल म्हशी गुरं आहेत ना, त्यांना शेतकऱ्यांना. आणि बेंदूर हा सण शेतकऱ्यांचा खास मोठ्या उत्साहानं साजरी करतो आम्ही. मी पण असं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करते. शेतांना निवद, बेंद्रा दिवशी शेतांना निवद दाखवायचा असतो. शेतांना निवद घेऊन वडील जायचे. आणि शेताला निवद नेता वेळेस काय करायला लागायचं, उंबर आहे ना, उंबराची मुळी ती आणायची आदल्या दिवशीच वडील आमची. आणि मग ती उंबराची मुळी एवढी आणलेली असली ना की ती अशी टिचून 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 त्याच्या दसाड्या अशा निघतात बघा. त्याला काय म्हणतात, चवार चवार का काही, चराट चराट म्हणतात त्याला, चराट. ते चराट तयार करायचं. मग ते चराटाचे आहे ना, टिचून टिचून असे गोंडे करायचे वडील. आणि ते म्हशीच्या गळ्यात, परत तुम्हाला सांगते बैलाच्या गळ्यात बांधायचे. त्या मुळीला एक महत्त्व असतं आजच्या ह्याला. आणि शेतांना निवद दाखवायला निघालं ना की मग निवदाच्या वेळेस ती मुळी, त्यामुळं ह्या बेंद्राच्या सणाला मुळाचा सण असं म्हटलं जातं. मग ती मुळी, नैवेद्य, अगरबत्ती, हळद कुंकू हे घेऊन शेताला जायचं आणि निवद दाखवायचा. ज्यावेळेस आपण शेताला निवद दाखवू तेव्हाच जेवते, तसं जेवण नाही जेवायचं. वडील पण माझे तसेच करायचे, मग मी पण इथं तसेच करते. सर्व शेतांना निवद करून दाखवाय देते. हे नेतात. आता बघा, हे गेलेत बाहेर कामासाठी, मुलगा गेलाय कॉलेजला. हे पर्यंत मला स्वयंपाक झाला की हे आलं की ह्यांच्यापाशी पण मी नैवेद्य देणार. मग ते पहिले शेतांना नैवेद्य दाखवून येतील. असा हा बेंदूर सण आहे. तुमच्याकडे कसा साजरी करतात, कसा असतो बेंदूर सांगा. शहरात मुंबईला तर अजिबात माहिती पडत नाही कधी हा आपला बेंदूर, ते महाराष्ट्रीयन बेंदूर. पण गावाला छान उत्साहानं होत असतो. बघा, बेंदूर हा सण मलाही खूप आवडतो. बेंदूर म्हटलं की मला खूप वडिलांची आठवण येते. आमच्या घरची ती धावपळ, बैल नटावणे, उत्साह करणं. आई पुरणपोळी बनवती, एक पुरणपोळी बनवायची आई स्वयंपाकातच. मग स्वयंपाकाकडे आपण काहीच नाही लक्ष द्यायचं, काय हाताखाली नाही, काय नाही. पूर्ण दिवस आमचा बैल नटवण्यात जायचा. मिरवणुकीवरून बैल आले ना की मग बैलांना नैवेद्य द्यायचा पुरणपोळीचा. बैलांना ओवाळायचं, ताट वगैरे तयार करून शनी ठेवायचं. आई ताट तयार करून शनी वाट बघत थांबायची. मग बैल आणल्यानंतर मग बैलांना ओवाळायचं, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा आणि मग गाव्यावरती बांधायचे. असा हा सण साजरी करतात. तुमच्याकडे कसं करतात, कसं वाटतं ना, छान वाटतं बैल असली म्हणजे बेंद्रा दिवशी.
माझे भाऊ पण खूप उत्साही बेंदूर बेंदूर हा सणाला ना मुंबईला भाऊ असले ना बाहेर मग ते आवर्जून बेंद्रा दिवशी यायचे. आणि आमच्या तिकडच्या साईडची सर्वच मुलं बेंद्राच्या सणाला गौर गणपतीला आवर्जून गावाला येतात. अशा पद्धतीने करतात बघा. आता पीठ मळून झाले. आता आमटीची तयारी करते पटकन. लाईट येतं मिक्सरमधनं मसाला काढून घेतला पाहिजे, नाहीतर लाईट जाईल याची मला भीती. लाईट गेल्यानंतर मग व्हिडिओ पण काढता येणार नाही, मसाला पण मला बारीक करायचा राहील असं होईल. अशा पद्धतीचा आमचा बेंदूर हा सण. चला मग तुम्ही केलाय का बहिणींनी माझ्या ताईंनी स्वयंपाकाला सुरुवात झाला का स्वयंपाक तुमचा? हा स्वयंपाक 12च्या आतच उरकायला लागतो शेतांना देऊ दाखवायसाठी. माझी पण स्वयंपाकाची गडबड चालली बघा. चला चला मग तुमचा कसा असतो सांगा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ नक्की सांगा. बघा माझं झाले आता उरकते. चला मग पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.